कांड्रोली टीमनं चौक टीमनं आणि बॅटिंग करण्याचा पहिला निर्णय घेतला। 4 ओव्हरची मॅच आहे, एक ओव्हर पॉवर प्लेची आहे आणि दोन्ही टीमला फक्त बिमरच्या नो बॉलसाठी वेस्ट राईटसाठी फक्त रिव्ह्यू घेण्याचा अधिकार असेल, वाईटसाठी रिव्ह्यू नसेल याची नोंद घ्यायची आहे। पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा पुलचा फटका सक्सेसफुल मिड विकेटच्या डोक्यावरून नैनेश पवारच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार। बारावा खेळाडू कांड्रोली टीमचा छोटा मुलगा आहे। जर एखादा खेळाडू इंजर्ड झाला तर तोच मैदानाच्या आतमध्ये उतरेल याची नोंद घ्या। आणि त्याला बॉलरचं नाव देखील माहिती नाहीये। सुभाषच्या हातामध्ये पहिलं षटक देण्यात आलंय। नैनेश पवारच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती सिक्सर पाहायला मिळाला। चांगल्या फॉर्ममध्ये असलेला नैनेश मागच्या मॅचमध्ये देखील चांगला खेळ आणि या मॅचमध्ये देखील चांगली सुरुवात। बॅकफुटवरून कट करण्याचा प्रयत्न करतोय नैनेश। ऑफस्टंपच्या जास्त बाहेर टाकलेला बॉल। यश विकेटकीपरच्या भूमिकेमध्ये आहे आणि पहिला वाईड बॉल या इनिंगमध्ये। टोटल स्कोर झालेला आहे 7 धावा धावफलकावरती। रोहित पवार रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्या समेत जोडले गेलेत। पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे। अविनाश पारंगे सर मेन पंच, स्क्वेअर लेग पंच अरुण पारंगे सर मैदानाच्या आतमध्ये। या वेळेला नैनेश पवारचा हेलिकॉप्टर लँड होतोय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर। नैनेशच्या बॅटमधून येतोय लगातार दुसरा षटकार। या षटकाराच्या मदतीनं 13 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत। पहिल्या मॅचमध्ये 40 धावांचा जबरदस्त खेळ, या मॅचमध्ये स्फोटक अशी सुरुवात नैनेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते। खरं तर दोन्ही संघांसाठी होम ग्राउंड असलेलं हे मैदान आहे। चौकचे बरेचसे खेळाडू या मैदानावरती रेग्युलर सराव करतात। घरच्या मैदानावरती कांड्रोली संघ खेळतोय आणि सुरुवातीच्या गोलंदाजावरती सुभाषच्या गोलंदाजीवरती नैनेश पवारचं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। फिल्डिंग जर पाहिली, नैनेशसाठी एक खेळाडू लॉंग ऑफला सीमारेषेच्या अगदी जवळ तैनात केलाय, एक खेळाडू मिड विकेटला तैनात केलाय। चांगला फटका, गॅप आहे बरीच मोठी, क्षेत्ररक्षक लांबून आलेत आणि नैनेशच्या बॅटमधून आता एकच धाव येते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खराब फेकी आणि त्याचं सिंगलचं रूपांतर डबलमध्ये कन्वर्ट केलं। चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि या 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये 15 धावा। पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू असताना 4 ओव्हरची मॅच आहे, 1 ओव्हर पॉवर प्ले। वाईटसाठी कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल, फक्त नो बॉल चेक करण्यासाठी दोन्ही संघांना एक रिव्ह्यू देण्यात येईल। एक चांगला निर्णय, एक चांगला नियम या स्पर्धेमध्ये। आणि फील्ड पोझिशनमध्ये मात्र थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळतो आहे। लॉंग ऑफचा खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये। चांगला बॉल शरीरावरती ब्रश होतोय। नैनेश शफल होतात, ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर येत आहेत, ऑन साईडला ड्रॅग करण्याचा प्रयत्न करतायत। खरं तर 2 वर्षांपूर्वी नैनेशच्या पायाला जबर दुखापत झाली होती, नी इंजर्ड होता, नी ऑपरेट केला गेलाय या बॅटरचा, परंतु काय कमबॅक केलंय आणि जबरदस्त खेळ नैनेशचा या टुर्नामेंटमध्ये राहिलाय। या मोसमामध्ये नैनेश चांगल्या फॉर्ममध्ये आहे, परंतु आता सुभाषला चांगली गोलंदाजी करावी लागेल। 17 धावा धावफलकावरती। अंबिका चौक संघाची टॉस जिंकल्यानंतर चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। बॅकफुटवरून स्क्वेअर कटचा फटका गॅपमध्ये जातोय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु चेंडू गाठतोय डीप कव्हर सीमारेषा आणि या बॉलवरती येत आहेत त्या 4 धावा। नैनेशच्या बॅटमधून 2 षटकार आणि 1 चौकाराचं योगदान आपल्याला पाहायला मिळतंय। 21 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत। 21 रन स्कोर कार्डवरती एक चांगली स्पर्धा अंबिका क्रिकेट संघ आयोजित। स्वर्गीय स्मिताताई मते यांच्या स्मरणार्थ अग्रसेना ट्रॉफी 2025 हे दिमागदार असं आयोजन। यावेळेला फॉलिंग स्वीपचा फटका पाहायला मिळतोय। फॉलिंग स्वीप करत असताना नैनेश
ते आलेत. नैनेशच्या बाडमधून 22 धावांचं जबरदस्त योगदान आपल्याला पाहायला मिळतंय. मागच्या मॅचमध्ये नैनेशनं 40 धावा जमा केल्या. या मॅचमध्ये 22 धावांचा नॉटआउट खेळ त्याच्या बाडमधून आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि या स्पर्धेमध्ये नैनेशचं जर अर्धशतक पूर्ण झालं तर दोस्ती ग्रुपच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज देखील त्याला देण्यात येईल. धावा स्कोर कार्डवरती चांगली सुरुवात. 22 वरती खेळतोय नैनेश. टेमरेट संघाचा कर्णधार आणि पाली संघाचा कर्णधार दोघांना विनंती आहे की टॉस करण्यासाठी आपण रिपोर्ट करावा. दुसरं षटक घेऊन येतो आहे गोलंदाज करण कडव. करण कडवच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. हायवे एंडकडून गोलंदाजीला आला. या वेळेला डोक्याचा वापर केलाय बॅटर नवनीत मतेनं. बॅकफुटला जात असताना चेंडूला फक्त दिशा दिली आहे आणि डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर नवनीत मतेच्या बाडमधून येतोय चौकार. नवनीत देखील 4 धावांच्या मदतीनं स्वतःचं खातं खोलतो आहे. एकूण धावसंख्या होतीये 29. 29 ऑन बोर्ड. चांगली पार्टनरशिप. मागच्या मॅचमध्ये देखील 47ची पार्टनरशिप आपण पाहिली होती आणि या मॅचमध्ये देखील 29 धावांची पार्टनरशिप. रिव्हर्सचा प्रयत्न. दुधारी तलवार आहे आणि पूर्णपणे बीट केलंय. चांगली बॉलिंग करावी लागेल करण कडवला. 2 चांगले बॅटर त्याच्या समोर आहेत. घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर ही मॅच जर जिंकायची असेल तर चांगला खेळ करावा लागेल. दुपारचं हे सत्र दुसरा सामना, दुसऱ्या फेरीचा पहिला सामना खरं तर आपण अनुभवतोय. रिव्हर्सचा प्रयत्न. वारंवार बीट होत आहेत नवनीत. ही विनाशिकाली विपरीत बुद्धी आहे. सरळ बॅटनं फटके येत असताना मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो आहे. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरच्या या लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये असे डॉट बॉल ह्या बॅटिंग करणाऱ्या टीमवरचं नेहमीच प्रेशर वाढवणारे असतात. हेलिकॉप्टर सरळ जातोय बाळा गायकवाडच्या हातामध्ये. चांगली फिल्डिंग बाळाची त्या ठिकाणी पाहायला मिळते. नैनेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 30 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. नैनेशसाठी पारितोषिक आहे. या स्पर्धेतलं अर्धशतक जर त्याच्या बॅटमधून आलं तर दोस्ती ग्रुप यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येईल. करण कडव चांगली बॉलिंग करतोय. टॅप केलंय. चांगलं क्रिकेट आहे. एक चांगला बॉल होता ऑफस्टम्पच्या बाहेरचा कटर बॉल. नैनेश बॅकफुटवरून फक्त कट करत असताना टॅप करत असताना टॅपिंग क्रिकेट आपल्याला दाखवतोय आणि सिंगलच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये ती 32. पहिल्या बॉलरनं 25 धावा खर्च केल्या. करण कडववरच्या पहिल्याच बॉलवरती बाउंड्री आली परंतु फार चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. त्यानं चांगला मारा केलाय. विकेट मिळाली नाही आहे परंतु इकॉनॉमिकल चांगला राहिलाय. यावेळेला वारंवार स्क्वेअर ऑफ द विकेट. पाठीमागच्या बाजूला फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय तो नवनीत मते आणि अपयशी होतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे या ओव्हरमध्ये. केवळ त्याने 6 धावा खर्च केल्या. 31 धावा धावफलकावरती आहेत. मगाशी 32 म्हटलं होतं. 31 धावा धावफलकावरती आहेत. 15.50च्या ॲव्हरेजनं या धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पाली टीमचा कॅप्टन आणि टेमरे टीमचा कॅप्टन दोघांना विनंती आहे की टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये यावं. जर एखादा कर्णधार उपस्थित नसेल तर उपस्थित कर्णधाराला टॉस विन डिक्लेअर केलं जाईल. हा देखील एक नियम या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आला आहे. पहिल्यांदा चौक विभागामध्ये सुपर 8 पद्धतीनं सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिले 4 दिवस प्रत्येक टीमला 2-2 मॅचेस जिंकायचे आहेत आणि तदनंतर शेवटच्या दिवशी आपल्याला सुपर 8 पद्धतीनं नॉकआउटच्या मॅचेस पाहायला मिळणार आहेत. चौक टीमचा 12वा प्रतिनिधी दर्शन नाईक आलाय. खरं तर 12वीला आहे. पुढच्या आठवड्यामध्ये त्याची एक्झाम देखील आहे. तरी देखील खेळण्यासाठी तो या ठिकाणी आलाय. त्याचं देखील आपण स्वागत करूयात. ऊर्ध्व विकेटनं तिसरा गोलंदाज आहे हर्षद घरत. नैनेशचा हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय आणि चांगला चेंडू पाहायला मिळतो. हर्षद एक चांगला गोलंदाज आहे.
एक चांगला क्रिकेटर आहे, एक रायझिंग स्टार आहे या गोलंदाजी करणाऱ्या गावदेवी कांडोली संघाचा आणि पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या आहे 31. या वेळेला नैनेशचा हेलिकॉप्टर पुन्हा एकदा लँड होतोय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. नैनेश ठोकतोय हा त्याच्या बॅट मधला तिसरा षटकार. सदोतीस धावा धावफलकावरती. नैनेच्या बाडमधून आलाय वेगवान फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अशी फिल्डिंग करायला पाहिजे या मॅचमध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय या गोलंदाजी करणाऱ्या गावदेवी कांडोली संघाचं. एकूण धावत संख्या 38 आहे. हर्षद भगत घरत चांगली बॉलिंग करतोय. चोरटी धाव आणि या वेळेला तिसऱ्या पंचांकडे निर्णय रेफर करण्यात आलाय. पाली टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय. हर्षद घरत चांगली बॉलिंग करत असताना रनआउट आहे का त्या ठिकाणी चेक केलं जाईल. आज अविनाश पारंगे सर आणि अरुण पारंगे सर दोन्ही पारंगे बंधू रसायनीमधील एक नामवंत पंच या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. अक्षय फराट आहेत ॲज अ स्कोरर म्हणून आमच्या समवेत. रोहित पवार या ठिकाणी आमच्या बॅट्समन इज सेफ. 1 रन मिळाले. टोटल स्कोर झाला आहे 39. WTC राहुलजी उलवेकर आहेत या टीमचे WTCचे फाउंडर. त्याचबरोबरीनं आमचे कॅमेरावरती काम करत आहेत ते पेंदरचे हरेश पाटील आणि त्याचबरोबरीनं राज. दोनही प्रोफेशनल कॅमेरामन या स्पर्धेमध्ये आपल्या समवेत जोडले गेलेत. या सगळ्या WTCच्या स्क्वॉडचं आपण स्वागत करूयात. DJ नितीन आहे, श्रीकांत मात्रे. चांगला बॉल. नैनेश पहिल्या ओव्हरमध्ये चांगला खेळत होता आणि तदनंतर दुसऱ्या 2 ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. करण कडवनं विकेट मिळाली नाही आहे, परंतु त्यानं फक्त 6 धावांचं षटक हाताळलं. बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, अंबिका चौक टीमवरती प्रेशर बनवण्याचं त्यानं काम केलं आणि तदनंतर हर्षद घरत चांगली बॉलिंग करतोय. एक षटकार त्याच्या विरोधामध्ये जरूर आला आहे, परंतु कमबॅक देखील तो करून देतोय. नैनेचा हा पटका मिड विकेटला शेवटचा बॉल आहे. सगळ्यांना माहिती आहे नैनेश स्ट्राईक सोडणार नाही आहे, कारण या बॅटरला माहिती आहे विकेटवरती थांबणं, स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं किती गरजेचं आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 40 धावा धावफलकावरती आहेत. टेंबरी टीमच्या कॅप्टनला हा लास्ट कॉल येतोय की आपण या ठिकाणी रिपोर्ट करा. 3 ओव्हर नंतर 40 धावा धावफलकावरती. रायगड जिल्हा अग्रसेना चषक 2025 मॅन ऑफ द मॅचची आकर्षक अशी ट्रॉफी आपण पाहतोय. स्वप्नील कदम ग्रामपंचायत सदस्य बाबरले यांनी पुरस्कृत केली आहे. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीजच्या आकर्षक अशा ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक बाकी आहे. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. डेथ ओव्हर आहे आणि बॉलिंग करण्यासाठी येतोय करण हिलम. आज 2 करण या टीममध्ये पाहायला मिळतात. करण कडवनं चांगली कामगिरी केली आहे आणि करण हिलम. समोर आहे नैनेश पवार. नैनेश पवारनं सुरुवात चांगली केली. मागच्या मॅच ओव्हरमध्ये देखील एक षटकार आला आणि तदनंतर मात्र थोडासा सावध खेळताना तो पाहायला मिळाला. यावेळेला खोलात टाकलेला बॉल हेलिकॉप्टर, क्षेत्ररक्षकाकडून चुकी होतीये आणि या चेंडूवरती मिळत आहेत नैनेश पवारला 4 धावा.
कमॉन डीजे. आज या स्पर्धेमध्ये समालोचक म्हणून बाबू शाह सर गेले 75 दिवस लगातार कॉमेंट्री करतायत. ते बाबू शाह सर काल गवान नाईटमध्ये होते. आज ही डेची स्पर्धा कव्हर करण्यासाठी आलेत आणि पुन्हा रात्री गवानच्या नाईट टुर्नामेंटमध्ये त्यांना आपण ऐकणार आहोत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. हरीजी रसाळ आमच्या समवेत आज या कॉम्बॉक्समध्ये आपल्याला ऐकायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबरीनं सकाळी सूत्रसंचालनाची भूमिका या ठिकाणी पार पाडली ते आमचे महागावकर काका. 44 धावा धावफलकावरती आहेत. नैनेश पवार चांगली बॅटिंग करतोय आणि करण हिलमच्या विरोधामध्ये त्याचा एक मोठा फटका या वेळेला सरळ जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराचा चौक ब्रँड मैदानामध्ये नैनेश पवार. चौदा बॉलमध्ये 41 धावांवरती खेळतोय तो नैनेश पवार. या वेळेला 41 + 6 47 धावांवरती खेळतोय नैनेश पवार. काय दर्जेदार बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. नैनेश पवार नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. अंबिका चौक टीमचा स्कोर होतोय 56 धावा धावफलकावरती. आणि या स्पर्धेतलं अर्धशतक पूर्ण करणार का? 1000 रुपयांचं कॅश कॅश प्राइस फक्त देण्यात येईल. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. 56 धावा धावफलकावरती. 2 चेंडू शिल्लक आहेत. चौक टीमचा 56 स्कोर झालाय. नैनेश खेळतोय 47 वरती. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. आणि याच बरोबर या स्पर्धेतलं अर्धशतक पूर्ण करतोय नैनेश पवार. एकदा जोरदार टाळ्यांमध्ये बॅटिंग आवडली असती तर. काय दर्जेदार खेळ केलाय नैनेशनं. 62 धावा धावफलकावरती. 17 चेंडूंमध्ये 53 धावांचा स्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये नैनेशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. आणि शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. 4 बॉलमध्ये 3 षटकार या ओव्हरमध्ये आणि 5 बॉलमध्ये तब्बल 22 धावांचं योगदान नैनेशच्या बॅटमधून. 62. ज्या फलंदाजीसाठी नैनेश ओळखला जातो ना ती फलंदाजी आता पाहायला मिळते नैनेश पवारची. आणि या वेळेला रिव्हर्सचा फटका. टिपिकल नैनेश पवार मैदानाच्या आतमध्ये. आणि आउट आहे. क्लीन बोल्ड झालेला आहे. बॅट हिट विकेट. एकूण धावसंख्या झाली आहे 62 आणि टार्गेट सेट केलेलं आहे ते 63 या धावसंख्येचं. 4 ओव्हरमध्ये 63चं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती येतील शेरो शायरीचे बादशाह बाबू शाह सर. टॉस करण्यासाठी टेमरे टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे आणि पाली टीमचा कॅप्टन देखील उपस्थित आहे. मी विनंती करतोय संघर्ष मते यांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा आणि निर्णय इथेच कळवायचा आहे. निर्णय टॉस झाल्यावरती इथेच कळवायचा आहे.
टॉस जिंकलाय टेमरी संघानं आणि फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तर टार्गेट आहे दुसऱ्या सत्रामध्ये 63 धावांचं आणि मायक्रोफोनवरती असतील बाबूशाह सर. जाऊया आमच्या नितीन डीजेकडे. रायगड जिल्ह्यात गाजतो या नाव क्रिकेट संघ. तो चलिए बात करेंगे 63 रनों के टारगेट है. अब 8 का जवाब देखते हैं यहाँ पर पत्थर से कैसे देते हैं यहाँ से. तो बैटर की बात करेंगे. बैटर देखिए यहाँ से अनंत और उनके साथ देखिए हम देख सकते हैं पाला यहाँ पर बल्लेबाजी के लिए उतरे हैं और बड़ी टारगेट है 63 रनों की टारगेट है. कहते ना अपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है. टेनिस क्रिकेट में देखिए बात करेंगे रन कितना भी बना लीजिए एक खेल भाई चौके छक्के का यहाँ से. और एक बड़ा हिट देखिए यहाँ से ऊंचाई लिए क्या लंबाई लेकर जाएगा भाई यहाँ से. लंबाई तो यहाँ से ली नहीं है लेकिन 1 बाउंस देखिए 4 रन. रायगड जिल्ह्यात गाजतो या नाव क्रिकेट संघाचा. साऱ्या विभागात गाजतो या नाव क्रिकेट संघाचा. 8 का जवाब अब पत्थर से देखिए यहाँ से मिलता हुआ 4 रन आने के साथ साथ है और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ से 10 रन. रोहित पवार से देखिए इस वक्त स्कोरिंग में जुड़े हैं. रोहित मजा आएगा भाई यहाँ से. कहते ना हवा से क्या फूल खिलेगा जब तक बारिश ना हो. और फिर से एक बार देखिए फाइन लेग को चिरते हुए यहाँ से शायद मुझे लगता है आउट फिर से गेंद रुका लेकिन जिस एनएस ने देखिए बात करेंगे अर्धशतक के इनिंग्स खेले थे और उनकी गेंदबाजी के ऊपर देखिए इस वक्त हमला होता हुआ. जवाब तो ढूंढना होगा भाई यहाँ से. कहते ना अच्छे इंसान अच्छी किताब हमेशा खोलना पड़ता है और जिसमें देखिए बात करेंगे अच्छे गेंदबाज और उनके सामने आपको अच्छी बल्लेबाजी करनी होगी. 63 रनों तक पहुंचना है तो फिर बिन पायल से घुंघरू बचानी होगी. ओ ये चले इससे कहते हैं मिठाई के दुकान में मिर्ची कहां से आ गई भाई क्योंकि तीखा बाउंसर यहां से आता हुआ. कहते ना वाटर के बिना कहीं जी नहीं सकते हो स्कूटर के बिना कहीं जा नहीं सकते हो बगैर यॉर्कर बाउंसर से.
तो चलिए बहुत बहुत शुक्रिया। यहाँ पर देखिए हमारे जो कुछ समय से कमेंट्री बंद था, अब वो आपको कमेंट्री लगातार जाएंगे। चलिए यहाँ पर डिसीजन थोड़ा सा पेंडिंग है, चेक किया जा रहा है।
हेलो हेलो। तो चलिए बात करेंगे विजय दादा हथमड़े देखिए जिनकी तरफ से यहाँ पर पाला गायकवाड़ का विकेट अगर जाता है तो गेंदबाज को 1000 रुपया दिया जाएगा। क्या बात है, पहला कैश प्राइज देखिए यहाँ पर पाला गायकवाड़ का देखिए विकेट के लिए यहाँ से 1000 विजय दादा हथमड़े और इसी पे देखिए विकेट गिरा यहाँ पर अनंत पवार का विकेट गिरा। लेकिन अभी भी बात करेंगे समीकरण की, 11 गेंद 34 की जरूरत है यहाँ पर। रास्ते भी जीतती है, मंजिल भी जीतती है। देखते हैं कौन किस पे भारी पड़ता है। दोनों टीम भी बड़े जीती हैं और गेंदबाज देखिए तैयार से। और एक बार देखिए प्ले क्या है फील्डर से यहाँ पर और एक विकेट देंगे यहाँ से। बैक टू बैक दूसरा विकेट यहाँ से। अब समीकरण बदलेगा भाई यहाँ से। 10 गेंद 34 की जरूरत है। उत्कर्ष कॅप्टन अनुभव भारी नैनेश पवार आहे तो ऑलराउंडर आहे तो ऑलराउंडर आहे तो ऑलराउंडर गिरीश माली हार्डहिटर बॅटमन मारतो या फोर सिक्सर साहिल चौधरी आहे तो बेस्ट तो ऑलराउंडर। क्या बात है, गिरीश दादा माली देखिए बात करें लेजेंड खिलाड़ी। और अभी समीकरण की बात करेंगे, 10 गेंद 34 की जरूरत है। सूरज सर देखिए बात अगर किया जाए तो कहते ना कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है, लेकिन जो गिरकर संभल जाए वो जितना बाजी है। दोनों टीम के लिए देखिए यहाँ पर थोड़ा सा जो दबाव यहाँ पर बात करेंगे ना जो बनी थी यहाँ से अंबिका चौक टीम के लिए 2 विकेट गिरने के साथ साथ वापस उन्होंने यहाँ पर दबाव डाल लिया उल्टा यहाँ पर। 10 गेंद 34। ओ हेलीकॉप्टर है यहाँ से, फील्डर्स है भाई यहाँ पर। हैट्रिक विकेट देखे, तीसरा विकेट है। हैट्रिक विकेट देखिए पर कमाल की गेंदबाजी यहाँ पर। अब पेशर को हैंडल करना थोड़ा सा कठिन हो रहा है यहाँ पर। 9 गेंद 34 की जरूरत है। संघर्ष ज्यादा मात्रा देखिए बात करेंगे यहाँ पर। संघर्ष ज्यादा मात्रा देखिए इनकी तरफ से यहाँ पर इस विकेट के लिए देखिए बात करेंगे। एस का विकेट अगर यहाँ गिरता है तो 1000 रुपया। क्या बात है। बाला गायकवाड़ के विकेट के ऊपर देखिए बात करेंगे। विजय दादा देखिए बात करेंगे यहाँ से, उनकी तरफ से भी 1000 दोनों बैटर के लिए यहाँ पर। ओ कितना चोर देखिए यहाँ से। ओ पेशर देखिए यहाँ से पूरी जान डाल के यहाँ पर दूसरे के लिए भागते हुए 2 रन। 1+2 देखिए 3 रन आता हुआ यहाँ से। अतिरिक्त देखिए थोड़ा सा ताकत जोर लगाना चाहते थे जो पेसर बना था पिछला 3 गेंद के पर। अब वो पेसर थोड़ा सा पर निकलता हुआ। अभी भी देखिए 31 की जरूरत है यहाँ पर। 31 और 9 गेंद देखिए बच्चा यहाँ से। साहिल चौधरी देखिए बात करेंगे यहाँ पर, खास करके देखिए बात करेंगे इसके यहाँ पर। ऊंचाई ली यहाँ पर, लंबाई की कमी है, फील्डर से थोड़ा दूर है। पहला रन क्या यहाँ पर और एक रन ले सकते थे यहाँ पर, लेकिन पाला गायकवाड़ देखिए यहाँ पर अपने आप को स्ट्राइक पर रखते हुए यहाँ से 8 गेंद 30 की जरूरत है यहाँ से। और पाला गायकवाड़ का विकेट के लिए देखिए बात करेंगे विजय दादा हथमड़े जिनकी तरफ से यहाँ पर 1000 दोनों बैटर के लिए देखिए यहाँ से गेंदबाज के लिए मौका। लेकिन देखते हैं पाला गायकवाड़ से। ओ बड़ा विकेट, बड़ा हिट यहाँ से। बिग 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 हिट। चरण भूल तो हो गई।
हेलो। तो चलिए बहुत बहुत शुक्रिया, फिर से एक बार चलेंगे यहाँ पर। मैच देखिए एकदम से जबरदस्त मोड पर आ चुका है यहाँ पर। 6 गेंद देखिए अभी भी करनी होगी और 17 की जरूरत है यहाँ से। और पाला गायकवाड़ देखिए बात करेंगे, बड़ा बिग विकेट इस वक्त मैदान के अंदर, क्योंकि जब तक पाला गायकवाड़ है तब तक देखिए टीम उनकी सुरक्षित मानेंगे गेंदबाज के लिए मुश्किल बन सकता है, लेकिन अगर दीवार बनकर कोई खड़ा है बैटर है तो दिलचस्प बना है। 6 गेंद 17 की जरूरत है यहाँ से। गेंदबाज स्लोर गेंद समीरपुर देखिए कलाई के सारे यहाँ पर, इस बार ताकत नहीं थी, इस बार नजाकत है, आता हुआ और एक 4 रन। 5 गेंद अब देखिए 13 की जरूरत है यहाँ से। और क्या सेंसिबल क्रिकेट देखिए यहाँ से खेलते हुए, यहाँ से गेंद बची है 5 और जीत के लिए चाहिए 13 यहाँ से। कहते ना हार और घास कहीं भी पैदा हो सकता है, कुछ कहा नहीं जा सकता यहाँ पर। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है दोस्तों यहाँ से। लेकिन पाला गायकवाड़ देखिए बात करेंगे, 3 छक्के 2 चौके की मदद, 3 छक्के 3 चौके लगाए हैं और सिंगल कुछ भी नहीं अभी तक। 30 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं। और टीम को देखिए यहाँ से बात करेंगे, 5 गेंद अब 13 की जरूरत है। ओ कमाल की गेंद है, लेन गेंद यहाँ से। बाला गायकवाड़ को डॉट गेंद खिलाना यानी मिट्टी से गेंद निकालना यहाँ से। अगर अच्छा फाइट चलता हो यहाँ से, कहते ना खेल जिंदगी का हो या खेल क्रिकेट का हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला टक्कर का हो। क्या गेंदबाज समीर भुईर या बल्लेबाज बाला गायकवाड़ यहाँ पर 4 गेंद और एक देखिए स्लोर गेंद। कहानी में ट्विस्ट है, क्योंकि जिस बाला गायकवाड़ ने देखिए नाक में दम रखी थी यहाँ से, और स्लोर गेंद से देखिए यहाँ पर 3 गेंद 13 की जरूरत है यहाँ से। कहते ना नकल गेंद के लिए अकल की बहुत जरूरत होती है यहाँ से, और अकल से काम लेते हुए यहाँ पर समीर भुईर यहाँ से। 3 गेंद अब 13 की जरूरत है। अब मुकाबला देखिए एकदम से दिलचस्प बन चुका है। और एक देखिए स्लोर गेंद, शोर शराबा देखिए यहाँ से चलता हुआ यहाँ से। अम्मा थे मेरा मुंडा बिगड़ा गया यहाँ से। बाला अपने आप से देखिए कितना नाखुश है यहाँ पर। जानते हैं जहां पर कंपलसरी चेसिंग की बात आती है तो 13 की जरूरत है यहाँ से। क्या कमाल की गेंदबाजी देखिए समीर भुईर